जनसुरक्षा विधेयक समितीचं प्रतिवृत्त सादर झालंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी हे प्रतिवृत्त सादर केलं आहे। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकाचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय। राज्य सरकार उद्या विधिमंडळामध्ये जनसुरक्षा विधेयक मांडणार आहे। विधेयकावर विरोधक नेमकी काय भूमिका घेणार याकडे आता लक्ष लागलंय। आणि या विषयात माहितीसाठी आपले प्रतिनिधी तुषार रूपनवर हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तुषार, काय सांगाल, जनसुरक्षा विधेयक ज्याची मागील काही दिवसांपासून चर्चा आहे ते आता उद्या सादर होणार आहे, काय अपडेट्स आहेत आतापर्यंत या विधेयकाविषयीचे? नक्कीच फरा, राज्यातील सर्वात महत्त्वाकांक्षी आणि चर्चेत असणारं जनसुरक्षा विधेयक हे आपल्याला उद्या सभागृहामध्ये मांडताना पाहायला मिळणार आहे। आपण जर पाहिलं असेल तर यापूर्वीच या विधेयकाला महाविकास आघाडी सरकारने आपल्याला विरोध केल्याचं पाहायला मिळालं। मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठेतरी दुटप्पी भूमिका असल्याचं देखील पाहायला मिळालं। कारण की या जनसुरक्षा विधेयकाच्या समितीमध्ये आपण जर पाहत असाल तर जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, हे मवियामधले प्रमुख नेते आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळत होतं। मात्र जेव्हा ही विधेयक मांडण्याची वेळ आली तेव्हा मात्र या विधेयकाला आपल्याला जाणीवपूर्वक विरोध केला जातोय असा आरोप आपल्याला स्वतः या विधेयक समितीचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळेंनी केला। आज या विधेयकाचं प्रतिवृत्त आपल्याला विधानसभेमध्ये स्वतः चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडलं। उद्या हे विधेयक आपल्याला विधानसभेमध्ये मांडलं जाणार आहे आणि त्यानंतर हे विधेयक आपल्याला विधान परिषदेमध्ये मांडलं जाताना पाहायला मिळणार आहे। सरकारचा हे विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये या आठवड्यामध्ये पारित करून घ्यायचा हा कयास आहे। या विधेयकासाठी जवळपास राज्यभरातून 12,500 नागरिकांच्या सूचना देखील सरकारला प्राप्त झाल्याचं चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केलेलं आहे। बरोबर आहे तुषार, त्याच्यामुळे आता कशा पद्धतीने चर्चा केली जाते या विधेयकावर ते बघावं लागेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।